आज महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण आणि सामाजिक वातावरण यामध्ये ह्या 2 वर्षामध्ये उदाहरणामध्ये मराठा समाज ह्यांनाही ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माननीय जरांगे दादा तेही उपोषणाला बसलेत। धनगर समाजाला वाटालंय की आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आणावं। अशाच हे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आमचा आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी ढोर कोळी हा समाज ऑलरेडी त्या जातीच्या यादीच्या सूचीमध्ये आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमच्या महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी महादेव मल्हार कोळी ढोर कोळी या सर्व जमातीला जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या द्यावं असे अनेक आंदोलनं करीत असताना आमचे सोलापूर येथील कार्यकर्ते दत्तात्रय सुरोशे आणि बरेच जे उपोषणाला बसलेत, तर मी अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज महाराष्ट्र मराठवाडा उपाध्यक्ष मी आमच्या नवी दिल्लीच्या आदिवासी अखिल भारतीय संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी त्या उपोषणास पाठिंबा देत आहे। आणि यानंतर जर हे उपोषणाला जे सुलभरित्या जर प्रमाणपत्र आणि वैधता निर्गमित होत नसेल तर ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो। आणि आमची जे मंडळी उपोषणाला बसली मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि मी त्यांच्या पूर्ण समाज घेऊन नांदेड जिल्ह्यासह मी त्यांच्या पाठीशी आहे। आणि असाच हा लढा जोपर्यंत वैधता आणि जात प्रमाणपत्र सुलभरित्या शासन देणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे। त्यासाठी मी त्या उपोषणकर्त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो।